असल्या या रणरणत्या उन्हाळ्यामध्ये थंडगार असं प्यायला कोणाला नाही बरं आवडणार. चला तर आज जी रेसिपी आहे ना, ते फक्त आपण 2 आंबे आणि घरीच अवेलेबल असलेलं साहित्य वापरून बनवणार आहोत. आता आंब्याचा सीझन आहे तर प्रत्येकाच्या घरी आंबे हे आणलेलेच असतील. तर बघा, ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत फक्त 2 आंबे आणि इथे मी वाटीभर बारीक साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. या रेसिपीसाठी तुम्ही मोठा साबुदाणा सुद्धा भिजवून घेऊ शकता. इथे गॅसवरती एका भांड्यामध्ये ग्लासभर पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला जशी उकळी यायला लागते त्याच्यामध्ये आता हा भिजवून घेतलेला साबुदाणा आपण घालायचा आहे आणि याला आपल्याला 5 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजेच आपल्याला हा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा. अगदी 5 ते 6 मिनिटाचं हे काम आहे. आता ही मी भांडं दुसऱ्या साईडला ठेवलेलं आहे आणि इथे मी एक कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध. तर या कढईमध्ये अर्धा लिटर दूध मी काढून घेतलेलं आहे. आता बघा, यातलंच मी अर्धी वाटी दूध बाजूला काढून घेणार आहे. आता एका वाटीमध्ये हे दूध मी बाजूला काढून घेते. तर आपण या दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करणार आहोत, त्यामुळे आपण हे दूध रूम टेम्परेचरवरचं किंवा गार असलेलंच घ्यायचं, गरम दूध वापरायचं नाही. कारण मग आपण ज्यावेळी कस्टर्ड पावडर मिक्स करू ना, तेव्हा त्याच्या गुठळ्या होतात. तर आता या अर्धी वाटी दुधामध्ये इथे मी 1.5 चमचा कस्टर्ड पावडर मिक्स करते. 1.5 चमच्यापेक्षा जास्त कस्टर्ड पावडर आपल्याला वापरायची नाही. अर्धा लिटर दुधासाठी 1.5 चमचा कस्टर्ड पावडर. तर इथे बघा, 5 मिनिटातच हा साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे. याला आता आपण निथळून घेऊया आणि हा साबुदाणा आपण एका गाळणीवरती काढल्यानंतर लगेचच याच्यावरती आपल्याला थंड पाणी ओतायचं, म्हणजे हा साबुदाणा चिकट होणार नाही. आता हे पाणी सुद्धा आपण चमच्याने हलवून चांगलं निथळून घेऊया आणि याला असंच भांड्यावरती ठेवून निथळायला ठेवून देऊया. दुधाला सुद्धा हळूहळू उकळी यायला चालू झालेली आहे. आता याला आपण ढवळून घेऊया. आता दुधामध्ये आपल्या आवडीनुसार साखर घालायची, पण इथे मी या रेसिपीसाठी 1 वाटी साखर घातलेली आहे. जी मध्यम आकाराची वाटी असते त्या वाटीने 1 वाटी साखर घातली. इतपत साखर आपल्याला पुरेशी आहे. कारण ही रेसिपी जास्त सुद्धा गोड अशी खाल्लेली चांगली वाटत नाही. तर मध्यम गोडीची ही रेसिपी असावी म्हणून मी इथे 1 वाटी साखर वापरलेली आहे. आता ही साखर फक्त आपल्याला या दुधामध्ये विरघळवून घ्यायची आहे. तर इथे सतत हलवत हे दूध मी मिक्स करून घेतलं आणि साखर आता पूर्णपणे या दुधामध्ये विरघळलेली आहे. आता जे आपण ज्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतली होती ते दूध याच्यात मिक्स करायचं. तर मिक्स करण्यापूर्वी कस्टर्ड पावडरचं हे दूध चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचं, कारण कस्टर्ड पावडर पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये तळाला जाऊन बसते. म्हणून आपण आधी हे मिक्स करून घ्यायचं, मग हे दूध या दुधामध्ये ओतायचं आणि लगेचच आपल्याला हे ढवळून मिक्स करून घ्यायचं, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात. आता हे दूध आपल्याला फक्त 5 मिनिटं शिजवून घ्यायचं, याच्यापेक्षा जास्त हे दूध शिजवून घ्यायचं नाही. आता याला हळूहळू दाटसरपणा आलेला आहे. तुम्ही बघू शकताय, आपल्याला जितपत हे दाटसरपणा या दुधाचा हवा आहे तसा हा झालेला आहे. आता हे दूध आपल्याला उतरून फॅन खाली ठेवून द्यायचं. आता ही कढई अशीच मी नेऊन फॅन खाली ठेवून देते. दूध गार होते तोपर्यंत आता इथे आंबा कट करून घेऊया. इथे मी 2 आंबे वापरलेले आहेत. एक आंबा मी त्याची प्युरी करणार आहे आणि एका आंब्याचं मी गार्निशिंगसाठी उपयोग करणार आहे. तर याचा मी असा पल्प काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे. आणि हो, ही रेसिपी करताना तुम्ही आंबा ना जो केसरवाला असतो तो अजिबात घेऊ नका, कारण या रेसिपीमध्ये जर केसर आंबा घातला तर त्याचे जे धागे असतात ते खायला अजिबात चांगले लागत नाहीत. म्हणून एकदम चांगल्या क्वालिटीचा आंबा तुम्ही इथे घेऊ शकता. त्याच्यामध्ये केसर नसायला हवं असा आंबा तुम्ही घ्या. तर आता इथे मी आंब्याचा पल्प बनवून घेतलेला आहे. दूध सुद्धा थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जो भिजवून घेतलेला आणि शिजवलेला हा साबुदाणा होता तो मिक्स करायचा. त्याच्यासोबतच ही रेसिपी करण्यापूर्वी अर्धा तास आधी मी अर्धा चमचा सब्जा सीड सुद्धा भिजवून घेतले होते. तर ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत. सब्जा सीड्स उन्हाळ्यामध्ये आवर्जून खावावेत, ते शरीराला थंडावा देण्याचं काम करतात. तर हे सब्जा सीड्स घातल्यानंतर आता हा मँगो पल्प आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर या दुधाला आणखीन दाटसरपणा येतो, म्हणून जेव्हा आपण कस्टर्ड पावडर अर्ध्या लिटर दुधामध्ये घालतो ती 1.5 चमचाच फक्त घालायची आहे. जास्त घातलात तर हे दूध एकदमच घट्ट असं होईल. आता इथे हवा तसा दाटसरपणा या दुधाला आलेला आहे आणि आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर हा तयार झालाय मँगो सागो आणि खायला इतका टेस्टी लागतो ना. आता हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या किंवा हा सर्व करताना याच्यामध्ये बर्फाचे तुकडे घाला आणि सर्व करा.
खायला इतका टेस्टी लागतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावेल असा हा मँगो सागो होतो. आणि याला जास्त मेहनतीची गरज नाही किंवा जास्त साहित्य लागत नाही. आपल्या घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये आपण हा सहज बनवू शकतो. सध्या आंब्याचा सीझन आहे, तोपर्यंत आंबे ज्यावेळी आणाल त्यावेळी 2 आंबे बाजूला ठेवून हा मँगो सागो बनवून तुमच्या फॅमिलीला द्या आणि तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हा एन्जॉय करा. खूप टेस्टी होतो. एकदा जर घरच्यांनी हा मँगो सागो जर खाऊन बघितला, तर तुम्हाला पुन्हा-पुन्हा बनवायला लावतील, ही माझी गॅरंटी आहे. आता इथे बघा, दुसरा मँगो जो मी ठेवला होता त्याचे सुद्धा मी तुकडे करून याच्यामध्ये सजावटीसाठी घातलेले आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे घालायचे आहेत. मी इथे पिस्त्याचे काप घातलेले आहेत. मस्त असा हा आपला मँगो सागो तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात असा मँगो सागो बनवून नक्की एन्जॉय करा. तुमच्या सुद्धा फॅमिलीला द्या बनवून आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत एन्जॉय करा. भेटूया अशा छान आणि मस्त नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, हाईपचे पॉइंट द्यायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.